गणेशोत्सव काळामध्ये आपण बऱ्याचदा किंवा आपण रोजच्या अनेकातही अथर्व शीर्षाचं पठण करत असतो. पण मुळात अथर्व शीर्ष म्हणजे नेमकं काय? या शब्दाचा अर्थ काय? आपण जे म्हणतोय त्याचं महात्म्य काय? इतकंच नाही तर सध्या प्रचलित झालेला इको फ्रेंडली गणेशोत्सव म्हणजे नेमका आहे तरी काय? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया पंचांग करते डा. कृ. सोमण यांच्याकडून. सध्या इको फ्रेंडली गणेशोत्सव, ग्रीन गणेश, हरित गणेश असे शब्द तुम्ही ऐकत असाल. इको फ्रेंडली गणेशोत्सव म्हणजे काय समजून घ्या. आपले सण उत्सव असतात ना, ते निसर्गाचं रक्षण करण्यासाठी असतात, भक्षण करण्यासाठी नाहीत. ही गोष्ट प्रथम समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाला घात होता कामा नये, पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, पर्यावरणाचा नाश होता कामा नये, प्रदूषण होता कामा नये, ही गोष्ट आपण घ्यायला पाहिजे. उदाहरण पहिल्यापासून सुरुवात करू आपण. गणेश मूर्तीसभोवती जे मखर करतो, डेकोरेशन करतो, त्यासाठी थर्मोकोलचा वापर करता कामा नये. कारण थर्मोकोल नष्ट होत नाही आणि तो निसर्गाला घात करतो. तर त्यामुळे थर्मोकोलचा वापर टाळायला पाहिजे. तिथे फुलांची सजावट करायला पाहिजे. आता बरेच लोक हे करता आहेत, हे आनंदाची गोष्ट आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती असेल की पार्थिव गणेश पूजन सांगितले. मातीच्याच मूर्तीचं गणेश पूजन करायचं, पीओपीचं नव्हे. मूर्ती धातूची नकोय यावेळी. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला, गणेश चतुर्थीला ती मातीचीच पाहिजे. कारण पृथ्वीची पूजा आहे, तर ती मातीची मूर्ती पाण्यामध्ये विरघळली पाहिजे. तसंच नद्या किंवा आपण समुद्रात विसर्जन करणं टाळायचं. कृत्रिम तलाव हल्ली करतं, त्या कृत्रिम तलावामध्ये मूर्तीचं विसर्जन करायचं. मी तर स्वतः बादलीमध्ये, बकेटमध्ये, पिंपामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन केलं तरी चालेल. पूर्वी असा काळ होता वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं. त्यावेळी लोकसंख्या कमी होती, त्यावेळी गणेशोत्सवाची संख्या कमी होती. साहजिकच आहे. त्यामुळे आता एवढी संख्या वाढलेली आहे की नद्या नाले हे प्रदूषित होता कामा नयेत. दुसरं इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताना महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी फुलं अर्पण करतो, निर्माल्य जो असतो, तो निर्माल्य कलश ठेवलेले असतात. खत करण्यासाठी त्या निर्माल्याचा वापर केला जातो, पाण्यामध्ये टाकायचं नाही. तुम्ही जर दुसऱ्या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावरती गेलात ना, तर बघा काय तो आपला उत्सव हा निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. प्रदूषण होता कामा नये. त्यामुळे मूर्ती विसर्जन हे कृत्रिम तलावात काय करायचं, निर्माल्य ते निर्माल्य कलशात ठेवायचा किंवा त्याचा खत करण्यासाठी उपयोग करायचा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आरती म्हणताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायची. की महत्वाची गोष्ट म्हणजे ध्वनिवर्धकाचा वापर संयमाने करायचा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताना. आणखी महत्वाची गोष्ट, कापूर किंवा अगरबत्ती ही केमिकल फ्री पाहिजे. केमिकल त्याच्यात असता कामा नये. कारण आपल्याला माहिती आहे वायू प्रदूषण होतं आणि अनेक श्वसनाचे विकार बळावतात. घरामध्ये जर एखादा आजारी मनुष्य असेल आणि त्यावेळी अगरबत्तीचा धुराचा त्याला त्रास होतो, पण तो देवबाप्पा आहे म्हणून सहन करतो विचारा. असं होता कामा नये. आपले सण उत्सव इतरांना आनंद देण्यासाठी असतात, निसर्गाला रक्षण करण्यासाठी असतात. त्यामुळे अगरबत्ती आणि कापूर हे निसर्ग निर्मितच पाहिजेत, केमिकलचे असता कामात ही गोष्ट. तसंच आपण मिठाईला मावा आणतो, तो सुद्धा शुद्ध पाहिजे. आजकाल एकाच दिवसात मावा कसा निर्माण होऊ शकेल, तेव्हा तो सुद्धा आरोग्यास घातक असतो. त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि असं हे सर्व करून आपण ध्वनी प्रदूषण होणार नाही, वायू प्रदूषण होणार नाही, जल प्रदूषण होणार नाही, याची काळजी करून जर गणेशोत्सव साजरा केला ना, तर त्याला आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव असं म्हणतो. आणि तो सर्वांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे. मला अनेक संस्थांचं अभिनंदन करायचं आहे की इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा जे करतात त्यांचा ते सत्कार करतात.
स्पर्धा लावतात आणि सत्कार करतात, बक्षिसं देतात, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. समाजाला प्रबोधन करायला पाहिजे आणि गणेश मूर्ती मातीची पूजली पाहिजे, हा आग्रह धरला पाहिजे आणि निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आपल्या सण उत्सव हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी असतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. गणेशोत्सव साजरा करताना गणेश पूजा झाली, आरती म्हणतो आपण आणि अथर्व शीर्षाचं पठण केलं जातं. थर्व म्हणजे हलणे आणि अथर्व म्हणजे स्थिर राहणे. अथर्व शीर्ष हा म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे डोकं असा नाही, तर स्थिर बुद्धी स्थिर करणारं स्तोत्र त्याला अथर्व शीर्ष म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, थर्व म्हणजे हलणं, अथर्व म्हणजे स्थिर राहणं, शीर्ष म्हणजे डोकं बुद्धी इथे घ्यायचं आणि बुद्धी स्थिर करणारं ते अथर्व शीर्ष. त्याचं पठण करायचं. 14 त्याच्यामध्ये ऋचा आहेत, 14. तर पहिल्या 10 आहेत त्या गणपतीचं वर्णन केलेलं आहे आणि 4 फलादेश. गणक ऋषींनी अथर्व शीर्ष लिहिलेलं आहे आणि त्याचा फलादेश जो लिहिला आहे तो अथर्वण ऋषींनी लिहिला आहे आणि तो सुद्धा स्वतःचा अनुभव घेऊन तो लिहिलेला आहे फलादेश. म्हणून अथर्व शीर्ष आणि किती सुंदर आहे हो. रोज अगोदर जर म्हणत राहिल्यानंतर सहज पाठ होतं. तू ज्ञानमय विज्ञानमय असी. बघा, तू ज्ञान आहेस, तू विज्ञान आहेस असं म्हटलेलं आहे. तू पृथ्वी आहेस, तू आप आहेस, तू तेज आहेस, तू वायू आहेस, तूच निसर्ग आहेस. ही निसर्ग पूजा असते, लक्षात घ्या. प्रतिकात्मक गणेश मूर्ती आहे पण ही निसर्ग पूजा आहे असं त्या अथर्व शीर्षामध्ये लिहिलेलं आहे गणक ऋषींनी. आणि इतकं उत्कृष्ट, पाठ करायला सोपं. मला वाटतं शाळांमधून सुद्धा याची स्पर्धा घ्यायला पाहिजे अथर्वशीर्ष पठणाची. आणि गणेशोत्सवामध्ये अथर्वशीर्ष पठण मग कोणी 11 वेळा करतात, कोणी 21 वेळा करतात, कोणी सहस्रावर्तन करतात ते अथर्वशीर्षाचं पठण. आणि हे या निमित्तानं करायला पाहिजे. दुसरा एक फायदा होतो, लहानपणी जर हे अथर्वशीर्ष पाठ केले ना तर उच्चार स्पष्ट येतात आणि यासाठी अथर्वशीर्ष आपण म्हणायला पाहिजे, त्याचं आवर्तन करायला पाहिजे. तसंच संकटनाशन तो स्तोत्र आहे नारद मुनींचं, तर ते सुद्धा या निमित्तानं पठण करायला पाहिजे. तसंच गणपतीचं सहस्र नामावली आहे, ते नामजप सुद्धा करायला पाहिजे. खरं सांगू का, आपण दुःख चिंता विसरतो, आनंद प्रसन्नता निर्माण होते, अशी भक्ती करायची आणि गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी प्रयत्न करायचा. हाच गणेशोत्सव साजरा करण्यामागचा हेतू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.